शहरात पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहिल्यामुळे सातपूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। पाणी गळती दुरुस्तीच्या कामामुळे पुरवठा खंडित झाल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी खासगी टँकर व हातपंप यांच्यावरच अवलंबून राहून पाण्याची गरज भागवली। पाणी साठा संपल्याने अनेक सोसायटी आणि कॉलनीत तातडीने खासगी टँकर मागविण्यात आले। अशोकनगर, श्रमिकनगर या भागात टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून दिवसभरात सुमारे 25 ते 30 फेऱ्या झाल्याचे दिसून आले। वाढत्या मागणीचा फायदा घेत काही टँकर चालकांनी दर दुप्पट केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। दरम्यान सातपूर लिंक रोडवरील म्हाडा कॉलनी, पाटील पार्क, नानाचा मळा, बालाजी पार्क या भागात हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पाण्यासाठी रांगा लागल्याने नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच खासगी टँकरच्या दरावर नियंत्रण ठेवावे अशी माहिती नागरिकांकडून केली जाते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।